नमस्कार, मी आकांक्षा आणि या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. घरीच बाप्पा घडवण्याचे हे वर्ष दुसरे आणि त्याबद्दलचाच हा व्हिडिओ. आपल्याकडे कुठलंही कार्य करण्याआधी पूजा केली जाते, म्हणून आधी पाटाची पूजा करून माती आणि तणस वापरून आम्ही मूर्ती बनवायला सुरुवात केली. मूर्ती थोडी उंच असावी म्हणून आधी मातीचाच पाटही बनवला. मी एवढे व्हिडिओज बघितले, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपापल्या परीने बनवलेले बाप्पा, आणि काहीही कमी जास्त असले ना तरीही सगळ्याच मूर्तींमध्ये बाप्पांचं गोंडस रूप लगेच दिसून येतं. रंग दिल्यानंतर फिनिशिंग बरोबर वाटत नव्हती, म्हणून त्याला परत साईन पेपरने आणखी स्मूथ केलं. स्किन टोनचे वेगवेगळे प्रकार वापरून बघितले, पोस्टर कलरही ट्राय केलाय, पण तो थोडा डल वाटत असल्यामुळे मग परत ॲक्रेलिकनेच रंग दिले. तिसऱ्या प्रयत्नानंतर डोळे थोडे ठीक जमलेत आणि वारकरी असल्यामुळे छान असा टिक्काही लावला. बाप्पासाठी कपडे शोधणं हे एक मोठं टास्कच होतं. हे सगळे ऑप्शन्स पण छान होते, पण याहीपेक्षा छोटे कपडे हवे होते. मग रेडीमेड आणलेल्या कपड्यांची शिलाई उसवून ते कपडे मूर्तीवर लावलेत. दागदागिने, माळ, काळ्या मणींचे कडे, हातात टाळ आणि बाप्पा स्थापनेसाठी तयार. दोन वेगळे लुक्सही ट्राय केले, पण वारकरी असल्यामुळे अशी टोपी जास्त शोभून दिसत होती. मूर्ती स्वतः घडवली की आपोआपच आपल्यातली ममता जागृत होते म्हणतात, ते अगदी खरं आहे. शेवटी जे रूप दिसतं ना ते खूप खूप सुखावणारं असतं. पुढला व्हिडिओ बाप्पासाठीच्या मखर सजावटीचा असणार, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.